कडे मंडळी, मुंबईत आलेले मराठा आंदोलक जी.आर. आणि गुलाल अंगावर घेऊन परतले, पण चित्त्याच्या वेगानं काढलेल्या सरकारी जी.आर.च्या अंमलबजावणी सरकारी चालीनं होण्याची शक्यता आहे। सरकारी चाल म्हणजे काय हे तुम्हा सुज्ञ प्रेक्षकांना वेगळं सांगायची गरज नाहीये। मी हे का म्हणतोय तर त्याचं कारण आहे, मराठा उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वक्तव्य केलं। जरांगे पाटलांनी सरकारला 17 तारखेचा अल्टिमेटम दिला, नाहीतर मुंबईचा दाणापाणी बंद करू असं म्हणाले। त्यावर धीर धरा, अंमलबजावणीला वेळ लागेल असा धीराचा सल्ला विखे पाटलांनी जरांगे पाटलांना। त्यामुळे तातडीनं प्रमाणपत्र वाटप होईल असं वाटत नाहीये। याचं कारण कायदेशीर अडचणी आहेत की ओबीसी नेत्यांचा दबाव आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाहीये। कारण सरकारमधील ओबीसी नेत्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली, आपली नाराजी व्यक्त केली। भुजबळांनी थेट आरोप केलाय की सरकारनं काढलेला जी.आर. हा आंदोलकांच्या दबावातून काढला गेला। सरकारनं ओबीसी समाजाची जी समिती निर्माण केली त्याबद्दल देखील कुठली चर्चा केली नाही। जी.आर. काढण्यापूर्वी हरकती सूचना घेणं अपेक्षित होतं, तेही केलं नाही। या सगळ्या आरोपांच्या फैरी झाडत भुजबळांनी नाराजीचा बॉम्ब टाकला। ओबीसी नेत्यांनीही सरकारवर एक प्रकारे दबाव वाढवायला सुरुवात केलेली आहे। हे दबावाचं राजकारण आहे, त्यामुळे सरकार राजकीय आणि सामाजिक कोंडीत सापडलंय हे चित्र सध्या दिसतंय। दोन्ही समाजाचं समाधान करण्याची तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर मराठा उपसमितीची बैठक झाली, तिकडे ओबीसी नेत्यांनीही मंथन केलं। त्यामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मोठी घुसळण सुरू आहे आणि त्यातून कुणाच्या हाती काय लागलं हे अद्याप तरी कळत नाहीये। सस्पेन्स कायम आहे। मराठ्यांसाठी जी.आर. ओबीसींचा एल्गार। जरांगे जी.आर.च्या अंमलबजावणीवर ठाम। भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्रातून सवाल। ओबीसी महासंघाचीही फडणवीसांशी चर्चा। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाकरता सरकारनं जी.आर. काढला आणि आरक्षणाची ग्वाही देत जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढला। पण सरकारच्या या जी.आर. वरून आता ओबीसींमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजासाठी काढलेल्या या जी.आर. विरोधात छगन भुजबळांनी उघड भूमिका घेतली आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं, ज्यातून हा जी.आर. दबावात काढल्याचं तसंच विश्वासात न घेतल्याचे गंभीर आरोप केलेत। जी.आर. मागे घ्या किंवा त्यात बदल करा अशी मागणीही समता परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून भुजबळांनी केली आहे। हे सगळं तुम्ही 2/9चा हा जो जी.आर. जो आहे तो काढला, तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे। आणि मग ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय झालेली नाही आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत। मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र भुजबळांचे हे आरोप फेटाळून लावलेत। नाही, मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता। अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे। म्हणून मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे। बऱ्याच वेळा IQ माहितीवरही काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। त्याचवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महत्त्वाची बैठक मंगळवारी झाली। मंत्री अतुल सावे यांनी बोलावलेल्या या बैठकीत डॉक्टर बबनराव तायवाडे, परिणय फुकेंसह पदाधिकारी उपस्थित होते। मराठा समाजाकरता काढलेल्या या जी.आर.मुळे ओबीसी नेत्यांच्या नाराजीवर या बैठकीत चर्चा झाली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण केलं की ओबीसीच्या आरक्षणावर या जी.आरचा कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आणि त्याच्यामुळे त्या पत्राने त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते त्यांनीही सगळ्यांनी मान्य केलं। तायवाडे साहेब पण मान्य करतील
आमच्याबरोबर प्रणिव फुके साहेब होते, त्यांनी चांगला ह्याच्यामधला अभ्यास केला होता जी आरचा. त्यांनी त्या जी आरचा उल्लेख पूर्णपणे केलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आज जे सर्व OBC संघटनेचे महाराष्ट्रावरचे सगळे जे नेते आले होते त्यांना आम्ही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावू शकलो. ओबीसी नेत्यांकडून मराठा आरक्षण GR रद्द करण्याची मागणी केली जात असतानाच तिकडे मनोज जरांगेंनी सरकारवर अंमलबजावणी करता दबाव वाढवलाय असं बघायला मिळतंय. जरांगेंच्या या मागणीनंतर विखेंनीही अंमलबजावणी करण्यास काही कालावधी लागणार आहे असं सांगत जरांगेंना सबुरीचा सल्ला दिला. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती. आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये. जरांगे पाटलांना आपल्या माध्यमातून एवढीच मला विनंती आणि आवाहन करायचं आहे. आता एक उपसमिती स्थापन झाली, त्याच्यावर चर्चा झाली, आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गॅझेटरचे GR निघालेत. आता अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर जी करावं लागते तर त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा लागतो आहे. पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन एक कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. मराठा समाजाच्या OBC आरक्षणाच्या मागणीवर सरकारनं GR काढून तोडगा काढला खरा, पण या GRनं OBC नाराजीचा नवा तिढा निर्माण झालाय. त्यामुळे सरकार OBC नेत्यांना आणि आंदोलकांना कसं समजवणार आहे? GRची अंमलबजावणी होताना किती मराठ्यांना OBC प्रमाणपत्र मिळणार आहे? जरांगे म्हणतात तसं सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.